जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री, त्याचबरोबर तुमचा कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. बघितलं असेलच, गेल्या 15 दिवसापूर्वी अक्षय कराळे यांनी हे पूर्ण क्लीन करून दिलं होतं. हा जो मी आता ब्रिजच्या खाली आणि आपली गाडी बघा, इंडियन रेल्वे गेली, आत्ता जस्ट गेली, आवाज ऐकला असेल. हे पूर्ण क्लीन करून दिलं होतं. पण हा जो कचरा आहे ना, हा मानवी रूपी कचरा आहे. हे लंडन पिस्नर, ठीक आहे, हे सगळं मानवी कचरा आहे, मानवी रूपी. ही ग्लास आहेत ना, ग्लासांवर बॅन आहे, विकायला अलाउड नाही आहे, तर ही ग्लासं विकली जातात. पूर्ण घाण आहे, पूर्ण. आणि गवत पण आहे बघा, तिथं गवत आहे ना, गवत पण वाढलेलं आहे. आता मोबाईलचा काही प्रॉब्लेम झाला वाटतं. ठीक आहे, असो. सांगायचं तात्पर्य असं आहे का, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही सफाई करून देणार, त्यांचं कामच येते, म्हणजे रुटीन आहे. पण बाबा हो, आपण कचरा टाकतो. हे काय आहे? GIN लिंबू सरबत दिलं बाबा याच्यामध्ये. हे सांगा याचे काय आहे? सगळ्या पुढे आहेत. तर बाबा हो, तुम्ही आहे ना अशा ठिकाणी बसून हे जे कृत्य करताय ना, हे बघा. आणि तुम्ही पिताय ना, तुम्ही रात्रीची पिताय, दिवसा तुम्ही पिऊच शकत नाही, कारण का दिवसा इथं खूप घाण आहे, खूप घाण आहे. त्याचबरोबर इथं अकॅडमी येते, टिटवाळ्यामध्ये पोलीस भरतीची अकॅडमी आहे, किंवा गव्हर्नमेंट प्रशासनामध्ये जो अकॅडमीचे लोक ह्या ठिकाणी येतात. तर त्या अकॅडमीच्या लोकांना पण मी सांगू इच्छितो का बाबा, तुम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करताय तो भाग स्वच्छ ठेवावा, करावा म्हणून वगैरे. हे गवत आहे, गवत कापायला सांगू आपण. ते KDMCला सांगतो, ते गवत कापून घ्या. हे खरं बदलला पाहिजे आणि ही जनता बदलेल बाबा. आपण हे मानवी रूपी कचरा आहे, हा कचरा बाहेरून आलेला नाही आहे. गवत, झाडं हे ठीक आहे, पालापाचोळा हा कचरा तयार होतो, तो नैसर्गिक आहे, तो विघटन पण होऊन जातो. पण हा जो कचरा आहे, हा कचरा आहे आपण निर्मित केलेला, मानवाने निर्मित केलेला कचरा आहे हा. एक पण प्रतिनिधी इच्छुक, ज्यांना नगरसेवक इलेक्शन लढायचं आहे ना, त्यांनी सर्वांनी हे कचऱ्याचा बंदोबस्तसाठी जागरूकता करा, पहा. कारण का नुसतेच मोठे होऊन काही भेटणार नाही आहे. कारण का ह्या वेळेस आहे ना, खूप मोठं कॉम्पिटिशन आहे आणि मला खूप आनंद होतो आहे. माझ्याकडे खूप लोक येतात, भेटतात, सांगतात आणि व्हिडिओ पण दाखवतात. बघा, याला नगरसेवक व्हायचं आहे, हा असं कृत्य करतोय. ते व्हिडिओ बघतो मी, मलाच लाज वाटते. पण मी तो राजकारणी नाही आहे. ते व्हिडिओ घेऊन समोरच्याला ब्लॅकमेल करा, हे करा. ही घाण आहे ना, हे घाण संपलं पाहिजे. हे घाण राजकारण संपलं पाहिजे. तर ते असे लोक आहेत ना, ज्यांना ते दिसतात, मला बॅनरमध्ये दिसतात, काही काम करताना दिसतात, जे इच्छुक आहेत उमेदवार. तर त्यांचे काही व्हिडिओ मला काल 2-3 जण येऊन भेटून गेले, टिटवाळ्यातलेच आहेत. म्हटलं नको बाबा, काय असं राजकारण केलं ना, मग वरच्याला काय जबाब देऊ. आणि त्याचबरोबर आहे ना, मी माझ्या प्रत्येक याच्यामध्ये जय शिवराय बोलत असतो. शिवाजी महाराजांनी असं कधी घाणीचं राजकारण केलं नाही आहे. दुश्मनाबरोबर पण त्यांनी पद्धतशीर कार्यक्रम केलेला आहे. तर हे घाण राजकारण त्याच्यामध्ये पडणार नाही आणि मला पडायचं नाही आणि कोणीही पडू नये. हे एक अलर्ट आहे, एक मेसेज आहे. जे प्रतिनिधी उभे राहणार आहेत नगरसेवकसाठी वगैरे, तर त्यांनी त्यांची छबी आत्ताच सुधारा. ठीक आहे,
त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि उतरा खाली, उतरा आणि ते बंद करा. दारूच्या पार्ट्या बिट्या जे चालल्यात ना ते बंद करा. या दारूच्या पार्टीने नाही का आयुष्य बर्बाद होतंय. आणि अजून एक सांगू इच्छितो, मला बोलतात नाही बाबा आता गटारी झाली, नाही बाबा आज गटारी पोरस भेटली, आता आज गटारी काहीतरी पाहिजे म्हणून वगैरे. काय पाहिजे, नाही बोलताय जेवणाची सोय झाली आहे, दारू पाहिजे. मी आज ओपनली बोलतो दारू पाहिजे. मी म्हटलं नाही बाबा मी दारू देऊ शकत नाही. त्याच्या पाठीमागची कारणं अशी आहे ना, द्यायला काय नाही, भरपूर काय मी काय देऊ शकतो. कोणाला फोन केला कोणी देऊ शकतो. पण ते चुकीचं काय माहिती काय, उदाहरणार्थ मी 10 लोकांना रोज किंवा हप्त्यातून किंवा 15 दिवसातून दारू पाजतोय. जेवणाची नाही मारता करत, दारू पाजतोय. ती लोक दारू पिऊन त्यांच्या घरी जातात. मी जो पाजणार असेल त्याच्याकडे ते थांबत नाहीत, पितात, घरी जातात. तर त्या दारू पिल्यानंतर त्यांच्या मुलांवरती काय असर होतो, त्यांच्या बायकोवरती काय असर होतो, त्यांच्या आईवडिलांवरती काय असर होतो, त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही बघा, आज अनुभवा. मी दारू पाजल्यामुळे मुलांना त्रास होतो, त्यांच्या बायकोला त्रास होतो, आईबाबांना त्रास होतो. आणि तो जो तळतळाट आहे ना तो मला लागतो. तुम्ही पाहत असाल वाईन शॉपच्या इथं गर्दी असते, पण वाईन शॉपवाले नाही का त्याच्यामध्ये वाईन शॉपमध्ये बघितलं ना तर फोटो लागला असतो. किती त्यांनी दारू विकलेले असतात, पण तो मरतो. जास्त दिवस टिकत नाही, जास्तीत जास्त 60-65. ते पण त्याला आजार एवढे लागले असतात ना, अफाट आजार लागले असतात दारू विकणाऱ्याला. आणि दारू विकणाऱ्याला अजूनपर्यंत कोणताही दारू विकणारा सक्सेसफुल झालेला नाही आहे. कारण का त्याच्या पाठीमागे आया बहिणींचा तळतळाट आहे, पोरांचा तळतळाट आहे. म्हणून माझं हे सिद्धांत आहे का मी दारू कुणालाही पाजणार नाही, बिलकुल नाही पाजणार. कारण का तुम्ही दारू पिणार, घरी जाऊन बायकोला मारणार, पोरांना मारणार, मग असं कृत्य केल्यानंतर काय उपयोग आहे दारू पाजायचा. तर मी तर बोलेल नका पाजू, काही गरज नाही. हां जेवायला घाला बिंदास भरपूर, पण दारूनी काय होणार माहिती काय, तुम्हाला ते तळतळाट लागणार. आणि तो वरचा बसलेला आहे तो काय उत्तर देणार, द्या पहा इथंच भेटायचंय कर्म, तुमचे कर्म तुम्हाला इथंच द्यायचे. आणि कोणाची फुकटची तुम्ही घ्याल ना तर त्याचा त्रास तुमच्या संपूर्ण कुटुंबाला होणार. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे, आजकाल बसायला पुढे जागा भेटत नाही, मग ही जागा ह्या अशा ठिकाणी शोधतात, गार्डन है ना, अशा ठिकाणी शोधतात ते. तरी मी KDMCला सांगतो का बाबा हा स्वच्छ करून द्या. आणि हप्त्यातून 1 दिवस इथं साफसफाई केली पाहिजे त्या पद्धतीने. तुमची अकॅडमी आहे का, है ना? बघा मी संदीप नाईक बाबा, तुम्ही ओळखता की नाही ओळखता, पण जिथे तुम्ही प्रॅक्टिस करता ना किती घाण जागा आहे. हां मग ती प्रॅक्टिस करायच्या आधी ती जागा मग साफ करायला पाहिजे. तुमच्या सरांना सांगा इथं तुम्ही प्रॅक्टिस करता की नाही, किती दारू, हे कृत्य कसं वाटतं दारू पिलेले, दारूच्या वाटलं की नाही. मग तुमच्या जे सर आहेत त्यांना सांगा का आपली जागा आपण स्वच्छ ठेवायची आहे, प्रॅक्टिस करायची तर. कारण का महानगरपालिका किती करणार, बरोबर. इथं येतात प्रॅक्टिस करायला, 50-60 पोरं असतात, मुली असतात वगैरे. खूप बरं वाटतं त्यांची प्रॅक्टिस आणि दौडणं वगैरे. तिथं बघा ते सगळे वयस्कर आहेत. ओ नमस्कार, कचरा साफ करतोय, कचरा साफ झाला पाहिजे ना. मित्र असावा वनव्यासारखा, जो उतार वयामध्ये पण बरोबर असायला पाहिजे. असे एकत्र या आणि लवकर एकत्र या, अशा वयामध्ये एकत्र येऊ नका. धन्यवाद. हे बघा हे रोकठोक, हे आमचे आनंद कोल्हे, हे चरणदास गरुड, ठीक आहे ना. मित्र लवकर एकत्र या, नुसते प्यायलाच एकत्र येऊ नका, जेणेकरून म्हातारपणी अशी सोय नको व्हायला. चला भेटूया आपण. धन्यवाद.